नमस्कार, मी विक्रांत मनोरे, सर, जळगाव. वॉर्म डेटा कसा लोड करायचा याविषयी रिन्युअल प्रोसेसमध्ये एक मुद्दामूनच एक ऑडिओसुद्धा फाईल आपल्याला मी पाठवत आहे. भाग 5 आहे. भाग 4 पर्यंत आपण ज्या काही फाईल बघितल्या त्या टेक्स्ट स्वरूपात होत्या, वर्डच्या स्वरूपात आणि PDF च्या स्वरूपात. ही आपल्याला PDF आणि वर्डच्या स्वरूपात पण मिळेल, पण ऑडिओ स्वरूपात पण माझा हा देण्याचा प्रयत्न आहे. तर सर्वप्रथम आपण काय करणार, डिक्लेअर कॉम्प्युटर हार्डवेअर थ्रू वॉर्म सॉफ्टवेअर यावर क्लिक करणार आहे. त्यानंतर हा स्क्रीन आलेला आहे बघा. या ठिकाणी म्हटलेलं आहे की रिक्वायर्ड मिनिमम हार्डवेअर कॉन्फिगरेशन फॉर MSCIT रिन्युअल. तर तुमच्या ज्या काही मशीन्स आहेत त्याला क्लायंट कमीत कमीत 1.3 GHz, सर्व्हर 2.0 GHz आणि 1 GB रॅम त्याला लागेल, 2 GB सर्व्हरला. म्हणजे या टेबलमध्ये जे काही दर्शवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला त्या मशीनी क्लायंट आणि सर्व्हरसाठी लागतील आणि त्याच मशीन या ठिकाणी व्हॅलिड ठरणार आहे. म्हणजे ज्या अगोदर तुम्ही मशीन लोड करण्याच्या अगोदर सर्वप्रथम कन्फर्म करून घ्या की आपले क्लायंट आणि सर्व्हर या कॉन्फिगरेशनमध्ये आहे का. त्याच्या अगोदर आपल्याला अजून एक गोष्ट करायची, ती म्हणजे अशी आहे की इथे क्लिक हिअर टू डाउनलोड लेटेस्ट वॉर्म सॉफ्टवेअर वर आपल्याला क्लिक करायचं, कारण हे लेटेस्ट वॉर्म सॉफ्टवेअर आपल्याला सर्व्हरवर आणि प्रत्येक क्लायंट मशीनवर पण आपल्याला हे लोड करावं लागेल. तर आपण सर्व्हरवर हे आपण लोड करतोय. लोड झाल्यानंतर आपल्याला सेटअप फाईल मिळेल. मी सर्व्हरवर आहे, याला आपण रन करायची. रन केल्यानंतर आपल्याला सर्व्हरवर 2 आयकॉन आलेले दिसतील, एक वॉर्म सर्व्हरचा आणि वॉर्म क्लायंटचा. जर आपण क्लायंट मशीनीवर जर हा प्रोग्राम रन केला, आपल्याला करणं भागच आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे 2 आयकॉन आलेले असतील. मग मी सर्व्हर मशीनीवर आहे, सर्व्हरवर क्लिक करतोय. सर्व्हरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याने असा स्क्रीन दिला आहे की तुम्ही आपला लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचा सोलरचा आणि मग नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्याने नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही कुठल्या वर्षासाठी हा वॉर्म डेटा लोड करण्याचं ठरवलं आहे. अर्थात 2016वर मी क्लिक केलं आणि मी नेक्स्टवर क्लिक करतो. तर जसंही मी नेक्स्टवर क्लिक केलं तर या ठिकाणी आपली जी सर्व्हर मशीन आहे त्याचं कॉन्फिगरेशन या ठिकाणी आलं आहे. त्याचा IP ॲड्रेस, कॉम्प्युटरचं नाव, तो एक्सटेंडा असेल तर एक्सटेंडा येईल. अशा पद्धतीची इथे माहिती येईल. तुम्हाला याच्याविषयी, सर्व्हरविषयी जर डिटेल माहिती हवी असेल तर यावर क्लिक करा. हे बघा, ही सर्व्हरविषयी ही संपूर्ण डिटेल माहिती आपल्याला आलेली आहे. त्यानंतर मी क्लिक करतो आहे पुढे. ते यासाठी की आपल्याला बाकीच्या मशीनीसुद्धा, म्हणजे हे सर्व्हर झालं आता लोड. आता प्रत्येक एक क्लायंट मशीनीवर आपण जाणार. मगाशी सांगितल्याप्रमाणे तो वॉर्म सॉफ्टवेअर आपण तिथे लोड केलेला आहे, त्या आयकॉनवर आपण क्लिक करणार आहे, मात्र क्लायंट आयकॉनवर. जसे आपण क्लायंट आयकॉनवर क्लिक केलं तर या ठिकाणी तो आपल्याला विचारतोय की तुमचा सर्व्हर IP ॲड्रेस काय आहे, तो इथे लिहा. क्लायंट मशीनीवर आहे, क्लायंट मशीनीवर हे काम चालू आहे. मग आपण तो सर्व्हरचा IP ॲड्रेस टाकणार. हा इथे टाकला मी ॲड्रेस आणि मग सबमिटवर क्लिक करणार. तर इथे डायरेक्ट स्क्रीन मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जसंही तुम्ही त्या ठिकाणी सेंड बटन त्या ठिकाणी ओके कराल तर या ठिकाणी ती मशीन आलेली दिसेल. हे सर्व्हरचा स्क्रीन आहे. सर्व्हरवर जी मशीन तुम्ही आत्ता लोड केली ना, तिचा IP ॲड्रेस आलेला असेल, तिचं नाव आलेलं असेल कॉम्प्युटरचं, तो एक्सटेंडा असेल तर एक्सटेंडा, नाही तर नाही. असं एक एक मशीनीवर जाऊन, प्रत्येक एक क्लायंट मशीनीवर जाऊन आपण तो IP ॲड्रेस टाकायचा सर्व्हरचा आणि सेंडचं बटन तर त्या ठिकाणी क्लिक केलं आणि ओके जर म्हटलं तर ते ह्या सगळ्या मशीन या ठिकाणी दिसतात. कृपया या ठिकाणी आपण रनिंगवर क्लिक करू नका, कारण रनिंगवर क्लिक केलं तर ह्या आलेल्या सगळ्या मशीन पुन्हा गायब होतील आणि पुन्हा तुम्हाला क्लायंट मशीनीवर जाऊन तो IP ॲड्रेस टाकायला लागेल सर्व्हरचा आणि सेंड म्हणायला लागेल. त्यानंतर इथे जर चुकीने जर कुठली मशीन आपली आली असेल तर त्याला सिलेक्ट करून आपल्याला डिलीट करता येतं, किंवा मशीनीचे आपल्याला जर डिटेल्स हवे असतील आपल्या स्वतःसाठी तर आपण प्रिंटसुद्धा या ठिकाणी करू शकतो. मी क्लिक करतो आहे. याच्यानंतर काय करायचं, आपल्याला अपलोडवर क्लिक करणार आपण, कारण आपल्याला काय करायचं या ठिकाणी की या सर्व ज्या मशीन आहे कन्फर्म झाल्या की आपण याच्यावर क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर त्याने मेसेज विचारला कोण अपलोड करतो आहे.
इथे आपलं ऑर्बिट इन्फोटेकचं नाव आलेलं एल एल सीचं नाव आहे. रिस्पेक्टेड एल एल सी आणि रिस्पेक्टेड आर एल सी सिद्धेश इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांची नावं आलेले आहेत. कोण अपलोड करतोय त्याचं नाव आपण लिहिलं जाईल या ठिकाणी. त्यानंतर आपण मोबाईल नंबर टाकायचा, डेट आणि टाईम या ठिकाणी रजिस्टर होईल कुठल्या टायमाला आणि कुठल्या तारखेला तुम्ही हा वॉर्म डेटा अपलोड करत आहात. मी या ठिकाणी अपलोडचं बटन प्रेस करणार. जसे अपलोडचं बटन प्रेस केल्यानंतर मला ह्या सर्व्हर स्क्रीनवर, हे सर्व्हरवर करायचं आहे सगळं, सर्व्हर स्क्रीनवर मला कॉंग्रॅच्युलेशन असं आलं आणि मी किती मशीन ह्या अपलोड केलेलं आहे इन्क्लुडिंग सर्व्हर. तर मी 6 क्लायंट मशीन घेतल्यात आणि एक सर्व्हर मशीन घेतली, त्यामुळे माझ्या ठिकाणी येथे 7 आकडा दिसतो आहे आणि सक्सेसफुल मेसेज आणि हार्दिक अभिनंदनबद्दलचा संदेश. मी नंतर ओके करणार. ओके क्लिक केल्यानंतर मला ह्या ठिकाणी सोलरवर जर मी पुन्हा गेलो तर सोलरवर मला ऑपरेशनमध्ये नाही, रिपोर्टमध्ये मला व्ह्यू वॉर्म डेटा, ऑपरेशनमध्ये नाही. ऑपरेशनमध्ये तर तुम्हाला वेगळंच आहे, म्हणजे अजूनही ऑपरेशनमध्ये दिसेल काय हरकत नाही म्हणायला. तसं कन्फर्म करा आपण. तर हा स्क्रीन जो दाखवला गेलेला आहे हा या ठिकाणी आपल्याला सोलरवर दिसतो आहे आणि त्या ठिकाणी या टू बी सबमिटेड असा संदेश मात्र या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे सोलरवर गेलो आपण, याच्या अगोदर आपण वॉर्मवर होतो, वॉर्म बंद झालं, सोलरवर आपण आलो आणि त्या ठिकाणी आपल्याला ही माहिती मिळालेली आहे. तर ज्या ज्या मशीन सर्व्हर असतील त्याला सर्व्हरला क्लिक करायचं आणि जी मशीन क्लायंट असेल त्या क्लायंटला क्लिक केलं. माझी मशीन ही सर्व्हर आहे कारण मला कल्पना आहे आणि आपल्याला माहीत आहे विंडो सर्व्हर 2003. मी याला सर्व्हरला क्लिक केलं आणि बाकी क्लायंट आहेत हे सगळे बघा. तर मी क्लायंटला मी जर सबमिट म्हटलं असेल तर तो लगेच क्लायंटच्या सेक्शनमध्ये आला. म्हणजे हा कसा आला स्क्रीन माहीत पडलं का आपल्याला. मी मागे जातोय पुन्हा. तर या ठिकाणी जर आपण कुठला क्लायंटला जर सबमिट केलं, इथे आता समजा हा क्लायंट आहे, या सबमिटवर जर मी क्लिक केलं तर तो त्या लिस्टमध्ये लगेच क्लायंटच्या लिस्टमध्ये येईल. मग मी अशी लिस्ट तयार करतोय. मी पुढे मी सर्व्हरवर क्लिक केलं, मी मागे येतोय पुन्हा. मी सर्व्हरवर जर क्लिक केलं आणि जर सबमिटचं बटन प्रेस केलं, हे बघा सर्व्हरवर मी क्लिक केलं, सबमिटचं बटन प्रेस केलं तर तो लगेच आपल्याला त्या सर्व्हरच्या लिस्टमध्ये आलेला दिसेल बघा. तर असं एक एक मशीन जे आहे ना ते तुम्ही सबमिट करत जा. हे बघा एक एक मशीन मी सबमिट करत गेलो तशा सगळ्या मशीन या ठिकाणी आलेल्या आहे. आपल्याला डिलीटची सुद्धा या ठिकाणी मुभा दिलेली आहे, सोय केलेली आहे. चुकीने जर मशीन काही आपण सेंड केलेला असेल क्लायंट तर ते डिलीट करता येतं किंवा सर्व्हर देखील. त्यानंतर शेवटची स्टेप आहे क्लिक हिअर टू ॲडव्हान्स टू नेक्स्ट स्टेप. याच्यावर आपण क्लिक करणार. शेवटी सर्व कन्फर्म झाल्यानंतर इथे मोर डिटेल्समध्ये आपल्याला मशीनीमधले कुठे सॉफ्टवेअर आहे, कुठले प्रोग्राम्स तुम्ही त्या मशीनमध्ये लोड केलेले आहेत याच्याविषयी सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते. आणि अशा प्रकारे हा वॉर्म डेटा आपण अपलोड करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. माझं नाव विक्रांत मनोरे सर, जळगाव, ALC 11-21-0141. माझा मोबाईल नंबर आहे 98-980-68468. काही शंका असल्यास आपण मला या फोनवर संपर्क करू शकतात. धन्यवाद.